पॉश ॲक्टवरती वर्कशॉप घेतोय. प्रथमतः PTC वॉटरटेक LLPचं मी खूप आभारी आहे. ही प्रिशियस मुवमेंट आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. पॉश ॲक्ट, पॉश म्हणजे काय तर द सेक्शुअल हॅरसमेंट ऑफ वुमन ॲट वर्कप्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ विधेयक 2013 साली हे विधेयक पास झालं. याबद्दल आपण आता सगळी माहिती घेणार आहे. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, थोडक्यातच सांगणार आहे. हा ऍक्ट इनॅक्ट करण्यासाठी महत्वाचं कारण काय होतं, का हा ऍक्ट इनॅक्ट केला गेला, तर त्याची सुरुवात होते 1992 साली. पहिले तर आपण भारतीय कल्चर आपलं समजून घेऊ. आपल्या कल्चरमध्ये अजूनही स्त्रीला चूल आणि मूल एवढंच तिने करावं असं हे केलं जातं. तर ही गोष्ट 1992 सालची राजस्थान मधली गोष्ट आहे. भावरी देवी म्हणून एक स्त्री होत्या. त्यांनी सोशल वर्कर होत्या. त्या राजस्थान गव्हर्नमेंटचं चाइल्ड अँड वेलफेअर डिपार्टमेंट जे असतं त्या डिपार्टमेंटमध्ये ॲज अ सोशल वर्कर म्हणून त्या कामाला लागल्या. काहीतरी समाजाप्रती आपलं देणं आहे म्हणून त्या ठिकाणी कामाला लागल्या, काम करत होत्या. आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल की राजस्थानमध्ये मारवाडी समाजामध्ये अजूनही बालविवाहाचं प्रमाण आहे. अजूनही राजस्थान हरियाणा या साईड जो भाग आहे तिथं अजूनही लहान मुलांचं लग्न होतं. तर 92 सालची गोष्ट आहे. त्याच वेळेस तिथे एक बालविवाह त्यांच्या समोर आले. ऑफकोर्स त्या चाइल्ड अँड वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये होत्या. बालविवाहाचं त्यांना समजल्यानंतर त्यांनी त्या बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला. त्या घरी गेल्यानंतर त्यांनी समजून सांगितलं की बाबा बालविवाह आपल्या कायद्यात बसणारा नाही, तुमच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात. तरी तिथली लोक काय ऐकली नाही. त्यामुळं त्यांनी हा प्रकार जो आहे आपल्या सिनियरांना सांगितला. पण ती जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीने त्यांना ॲक्सेप्ट नाही केलं. आणि त्या कम्युनिटीने ॲक्सेप्ट न केल्यामुळं त्यांना नाईलाजाने पोलीस स्टेशनला जावं लागलं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचा हस्तक्षेप झाला. पोलिसांचा हस्तक्षेप झाल्यानंतर असं झालं, विवाह तर रोखला गेला, पण आता ह्याच्यानंतर त्या आणि त्यांची जी वर्कप्लेस मधली लोक होती ते सोबत राहिले. त्यांना प्रत्येक वेळेस छेडणं, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी बोलणं, हे करणं, अशा प्रकारे त्यांना त्रास दिला जाऊ लागला. इतपत काय तर ते ज्या बालविवाह रोखला होता त्यांची घरची लोक त्यांच्या ऑफिसमध्ये यायची आणि त्यांना बोलायची की बाबा तुम्ही आमचा विवाह रोखला आहे ते, म्हणजे थोडक्यात त्यांचे हॅरसमेंट करायचे. आता इथपर्यंत ठीक होतं, पण प्रकरण वाढलं कधी तर त्यांच्यावरती झाला गँगरेप. आणि तो गँगरेप झाल्यामुळं या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं. ह्यांनी पोलीस कंप्लेंट झाली. पोलीस कंप्लेंट नंतर 376ची त्यांच्यावरती केस झाली. केस झाल्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ट्रायल सुरू झाली. ट्रायल सुरू झाल्यानंतर ट्रायलमध्ये त्यांच्या बाजूने व्यवस्थित निकाल लागला म्हणून ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टातही त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही. शेवटी आपल्या काही NGOज, काही सामाजिक संस्था एकत्र येऊन त्यांनी विशाखा नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेद्वारे सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली. PIL म्हणजे काय, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे समाजहित साठी जी काही लिटिगेशन आपण करतो कोर्टात ज्याने मूलभूत बदल होऊ शकतो त्यासाठी PIL दाखल केली जाते. तर ती PIL दाखल केली आणि त्या PIL दाखल केल्यानंतर गव्हर्नमेंटनी जे आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याला अनुसरून निकाल दिला, त्यांच्या बाजूने निकाल दिला. आणि निकाल दिल्यानंतर ती केस ही प्रसिद्ध झाली. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान म्हणून ती केस आहे. 2006 का 2007 साली त्याचा निकाल लागला. त्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स ठरवून दिल्या की महिलांना आज व्यासपीठ मिळाले, महिला जागतिक लेवलला सोबत जातात, पण भारतीय महिलांना त्यांच्या वर्कप्लेसमध्ये हॅरसमेंट होऊ नये, त्यांना समान वागणूक दिली जावी, ह्यासाठी तिथल्या एम्प्लॉयरनी पावले उचलली पाहिजेत आणि स्वतःची एक कमिटी स्थापन करून लेवलला स्वतःची कमिटी स्थापन करून त्या पद्धतीने त्यांना एक स्टेज उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून बाबा महिला ज्या आहेत त्या पुरुषांप्रमाणेच त्यांचं काम करतील, इव्हन त्यांच्यापेक्षा चांगलं काम करतील. अशा पद्धतीने विशाखा गाईडलाईन्स म्हणून सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स जारी केल्या आणि त्या मॅन्डेटरी केल्या. मॅन्डेटरी कुणाला केल्या तर 10 पेक्षा जास्त वर्कर ज्या कंपनीमध्ये, प्रायव्हेट फर्ममध्ये, LLP मध्ये किंवा इतर सरकारी ठिकाणी, सरकारी नोकरी सगळ्या ठिकाणी जिथं 10 पेक्षा जास्त लोक काम करतात जिथं, आणि त्या 10 लोकांमध्ये एक जरी महिला असेल
तर त्या ठिकाणी ही जी आहे विशाखा कमिटी जी आहे, विशाखा समिती आपण त्याला म्हणतो, विशाखा समिती जी आहे ती स्थापन करण्याची मॅन्डेटरी गोष्ट जी आहे ती सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये केली. आता त्याच्यानंतर समिती स्थापन होऊ लागल्या, पण याला कुठेतरी एक स्टॅच्युटरी आधार पाहिजे. स्टॅच्युटरी आधार म्हणजे एक कुठलं तरी कायदेशीर बाब ही झाली पाहिजे, कारण त्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या सुप्रीम कोर्टाने प्रोव्हाइड केल्या होत्या. पण आपल्या देशामध्ये ऍक्ट जे इनेक्ट करतात ते प्रशासकीय आपलं जे आपण जे लोकांना निवडून देतो ते खासदार जे आहेत ते हे करतात, तर त्यानुसार आपलं कॉन्स्टिट्यूशन चाललेलं असतं. तर त्यानुसार त्यांनी 2012 साली बिल सादर केलं लोकसभेमध्ये आणि त्याचा ऍक्ट झाला तो हा ऍक्ट, द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल. याच्यामध्येच तुम्हाला समजलं असेल, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल. सेक्शुअल ऍक्ट कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होऊ नये यासाठी प्रिव्हेन्शन घेणं, त्याला मज्जाव करणं, प्रोहिबिशन त्याचं करणं आणि रिड्रेसल म्हणजे जर काय अशी गोष्ट घडली तर त्या बाबतीतले सगळे आपल्या सांगितलेल्या ऍक्टनुसार तरतुदी पूर्ण हे करून ती निपटवण्यासाठी हा ऍक्ट इनेक्ट केला गेला. तर आता ह्या ऍक्टची आपण माहिती घेतोय. तर ऍक्ट कशासाठी पॉश का इनेक्ट केला गेला, तर मी मगाशी सांगितलं की नीड फॉर सेफ वर्कप्लेस. सेफ वर्कप्लेस म्हणजे काय, पॉश ऍक्ट जो आहे तो ऍक्टच्या सेक्शन 2(2)(n) मध्ये सांगितलेलं आहे की एम टू प्रोव्हाइड अँड प्रोटेक्ट ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट. 2(a) मध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलंय टू प्रोव्हाइड सेफ अँड सिक्युअर वर्किंग एन्व्हायरमेंट टू द वुमन्स, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे टू इन्शुअर सेफ अँड सिक्युअर वर्किंग एन्व्हायरमेंट फॉर वुमन्स. आता पॉश हा ऍक्ट स्पेसिफिकली फक्त आणि फक्त लेडीजसाठी, महिलांसाठी इनेक्ट केलेला आहे. पुरुषांचा त्याच्यामध्ये भाग नाहीये. पण आज इथं तुम्हाला बसवण्याचं आणि तुम्हाला ह्या वर्कशॉपमध्ये आमंत्रित करण्याचं कारण एकच आहे, उद्या समजा तुमच्या विरुद्ध एखादी फॉल्स कंप्लेंट झाली तर त्या फॉल्स कंप्लेंटला तुम्ही कसं डिफेन्स करू शकता हे तुम्हाला बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. त्याच्यासाठी आज इथं तुम्ही आहात. हा ऍक्ट जरी सर्व महिलांचा असला तरी त्याच्यात काही लॅक्युनाज आहेत. महिला त्याचा दुरुपयोग करू शकतात आणि त्या दुरुपयोग करू नये, तुम्हाला तुमचा डिफेन्स त्याच वेळेला कळावा यासाठी आपण तुम्हाला इथं आमंत्रित केलेलं आहे आणि वर्कशॉप आपण सर्वांसोबत करतोय. तर मग सांगितल्याप्रमाणे टू इन्शुअर सेफ अँड सिक्युअर एन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टींसाठी हा ऍक्ट इनेक्ट केला गेला. तर आता आपण बेसिक विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानचा आपण मगाशीच बघितलं, स्त्रियांचा हक्क, समान हक्क, तेही मी तुम्हाला सांगितलं. सुरक्षित कार्यस्थळाची गरज का आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. पुढे लीगल फ्रेमवर्क मी सांगितलं तुम्हाला, कुणी इनेक्ट केलं, कसं केलं. राईट ऑफ एम्प्लॉईज, रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ एम्प्लॉयर्स. आता विशाखा कमिटी स्थापन झाली, आता आपली राईट्स काय आहेत, आपले ऑब्लिगेशन्स काय आहेत हे समजणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठीच आपण आजचा हा वर्कशॉप करत आहे. तर आता त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल व्हॉट इज द सेक्शुअल हॅरेसमेंट. पुढे व्हॉट इज द सेक्शुअल हॅरेसमेंट. बऱ्याच वेळा असं होतं, महिला काम करत असते पण तिला नॉलेजच नसतं की माझ्यावरती सेक्शुअल हॅरेसमेंट होते किंवा काय. किंवा असंही होतं की अनावधानाने पुरुष एखादी गोष्ट करून जातो आणि त्याच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल होते आणि ते सेक्शुअल हॅरेसमेंट. तर सेक्शुअल हॅरेसमेंट म्हणजे काय, तर क्राईम होताना, म्हणजे आम्ही क्राईमच्या भाषेमध्ये असं, आमच्या भाषेमध्ये असं म्हणतो, एखादा गुन्हा घडताना दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे ऍक्ट आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे इंटेन्शन. म्हणजे मला एखाद्याचा जर खून करायचा असेल तर माझ्या डोक्यामध्ये तशी कल्पना आली पाहिजे, माझं इंटेन्शन ते पाहिजे की मला याचं खून करायचं, आणि तो जर ऍक्ट घडला तर ते परिपूर्ण झालं आणि त्याच्याकडून तो गुन्हा घडला गेला आणि त्या गुन्ह्याची स्पेसिफिक शिक्षा ही दिली जाते. हा फॉर्म्युला आहे. पण आता काही वेळेस काय होतं की माझं इंटेन्शन असतं याला मारायचं पण माझ्याकडनं ऍक्ट होत नाही, मग हा पूर्ण गुन्हा धरला जाईल का, तर नाही. मग त्याच्या शिक्षा कमी जास्त केलेल्या आहेत. किंवा अनावधानाने काय होतं की माझं इंटेन्शन अजिबात नसतं, मी रोडमध्ये चालताना मला एखाद्या गाडीवाल्याने उडवलं, काय केलं, मी उठलो, रागाने मी शेजारचा दगड घेतला आणि त्याच्या डोक्यात घातला आणि तो तिथं मरण पावला. माझं इंटेन्शन त्याला मारणं होतं का, नाही, तर तो अनावधानाने माझ्याकडनं मेला.
तर ह्या दोन गोष्टी आहेत ह्या खूप महत्वाच्या असतात. पण आपला जो हा ऍक्ट आहे, ह्या ऍक्ट मध्ये इंटेन्शन पेक्षा इम्पॅक्टला जास्त महत्व दिलेलं आहे. आता पुरुषांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, इंटेन्शन ह्या ऍक्ट मध्ये लागू होत नाही. आता ह्या तुमच्या महिला मैत्रिणी तुमच्या सोबतच्या कलीग इथं काम करतात आणि तुमच्यातला एखादा जण डायरेक्ट गेला आणि त्यांना काहीतरी चुकीचं बोलला, चुकीच्या ठिकाणी त्यांच्याकडनं स्पर्श झाला किंवा काय वॉट एव्हर, तर त्या ठिकाणी तिथे इंटेंट बघितलं जाणार नाही तुमचं चांगलं आहे का वाईट आहे का काय. त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षा पॉश ऍक्टने कंपल्सरी दिलेली. त्याच्यामुळं तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण हेच, उद्या दसरा आहे, आपण रामासारखं मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं मर्यादेमध्येच राहिलं पाहिजे. आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये राहतोय, स्त्रियांशी कसं वागलं पाहिजे, आपले संस्कार तसे असतात त्या पद्धतीनेच आपलं वागलं पाहिजे. आपण आज इथं वर्क एन्व्हायरमेंटमध्ये आहे, आपल्या कार्यालयामध्ये आहे, असं आपण समजा इथं हस्त खेळतं आपलं वातावरण आहे, आपण घरी तसंच वातावरण ठेवतो का? म्हणजे वेगवेगळे जोक्स करणं, हे करणं, आपण घरी मर्यादेत राहतो ना. आपल्याला माहिती असतं आपल्या आईची मर्यादा काय आहे, आपल्या बहिणीची मर्यादा काय. त्याचप्रमाणे आपण आपल्या कलिग्सची मर्यादा पण आपण पाळली पाहिजे. इथं इंटेन्शन आणि नॉलेज नाही, इथं तुमची शिक्षा कमी होणार नाही, इथं इम्पॅक्टला महत्व आहे. यांच्यातली एखादी समजा तुम्ही चुकून गेला, चुकून तुमचा स्पर्श झाला, चुकून तुम्ही काहीतरी बोलून गेला, तर हे रॉंग नाहीये, म्हणजे तुमच्याकडनं चुकून झालेली गोष्ट नाही, हे तुमच्याकडनं घडलेलं आहे, इम्पॅक्ट आहे, ह्याची तुम्हाला शिक्षा 100% होणार. महिलांना हा पहिल्यापासूनच सिक्स सेन्स दिलेला असतो, त्यामुळे त्या लगेच ओळखतात एखाद्या पुरुषाला की बाबा कशा पद्धतीने माझ्याकडे बघतो, काय करतो. त्यामुळं आपण जसं मी म्हटलं तसं मर्यादा पुरुषोत्तम रामासारखं राहिलं पाहिजे. रावणासारखं अहंकार राहून आपल्याला चालणार नाही. जर तुम्ही तसं राहिलात तर पॉशची कंप्लेंट तुमच्या विरुद्ध 100% होऊ शकते. हे सांगण्याचं आणि हे करण्यासाठी आज तुम्हाला इथं बोलवलेलं. दुसरी गोष्ट, तर आता व्हॉट इज द सेक्शुअल हॅरॅसमेंट? अनवॉन्टेड सेक्शुअल अप्रोच. सेक्शुअल अप्रोच जर अनवॉन्टेड असेल, आता कसं होतं काही वेळेस आपण एकत्र बसतो, एखाद्या मुलीसोबत आपलं बोलणं चालणंही असतं, हे असतं. मुलीसोबत हॅरॅसमेंट होताना किंवा ह्या ऍक्टमध्ये किंवा मुलीसोबतच्या कुठल्याही ऍक्टमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर त्या मुलीची कन्सेंट आणि एक त्या मुलीची विल. एक तर त्या मुलीची इच्छा आणि त्या मुलीची संमती. ह्या दोन गोष्टी जर असतील, समजा उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही आज कॉफी प्यायला म्हणलं, एखाद्या मैत्रिणीला म्हणाल चल का कॉफी प्यायला जाऊ आपण, तिने आज तुम्हाला कन्सेंट दिली, कन्सेंट कॉफी प्यायला गेला आणि तुम्ही रिटर्न आला, तिथं व्हॉटेवर तुमचं काही झालं आणि इथं येऊन तुम्ही जर कंप्लेंट केली तर ती कंप्लेंट व्हॅलिड नाही, कारण तिने त्यावेळेस कन्सेंट दिली होती, तुम्ही गेला. पण उद्या परत तुम्ही तिला विचारलं चल गो कॉफी प्यायला आणि ती म्हणली नाही, तिची इच्छा नाहीये, तिने कन्सेंट दिली होती का, याचा अर्थ काय? तुम्ही लायबल आहे. तुम्ही मुलीचा म्हणजे तिने एकदा जर सांगितलं नो, म्हणजे आपला जो पिक्चर होता नो मीन्स नो, ती म्हटली नाही तर नाही. कन्सेंट हा खूप महत्वाचा आहे. कन्सेंट आणि विल या दोन गोष्टींवरती हा ऍक्ट सगळा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आपला आहे डिमांड्स फॉर सेक्शुअल फेवर्स. म्हणजे आपण जर तिला एखाद्या सेक्शुअल फेवरची डिमांड केली, उदाहरणार्थ तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेव, मी तुला हे देईल, मी तिला हे देईल, म्हणजे तिला फेवर देण्यासाठी केलं किंवा मी तुला प्रलोभनं दिली, मी तुला पगारवाढ देईल, मी तुझं काम करून देईल, हे देईल, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ हॅरेसमेंट. त्याच्यानंतर एनी सेक्शुअल मोटिवेटेड वर्बल और फिजिकल बिहेवियर दॅट क्रिएट अ हॉस्टाईल वर्कप्लेस और वर्क इन्व्हायरमेंट. आता हॉस्टाईल वर्कप्लेस काय हे आपण नंतर व्यवस्थित बोलूया. पण जर तुम्ही सेक्शुअल मोटिवेटेड एखादा शब्द जर तिच्या पुढे उच्चारला, तो अनावधाने का होईना, किंवा फिजिकली बिहेवियर तिच्यासोबत जर तुमचं तसं असेल तर दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ हॅरेसमेंट आणि त्यामुळे पण तुमच्या विरुद्ध पॉशची कंप्लेंट होऊ शकते. हे आपल्या सगळ्या लेडीज लोकांना माहिती पाहिजे की कशा पद्धतीने हे झालं तर माझ्यावर सेक्शुअल हॅरेसमेंट, कारण आपल्याला बऱ्याचदा लेडीज लोकांना आपल्याला माहितीच नसतं माझ्या विरुद्ध हॅरेसमेंट होती. त्याच्यासाठी आता खास लेडीज साठी आपण कसं ओळखायचं की बाबा दॅट इज अ सेक्शुअल हॅरेसमेंट ऑन मी. पहिले ऑफरिंग बेनिफिट्स, म्हणजे जर समजा तुमच्यातल्या एका कलिगनी, तुमच्या सिनियरांनी, कुणी दुसऱ्यांनी येऊन जर तुम्हाला स्पेसिफिक गोष्ट सांगितली, तुम्हाला एखादा बेनिफिट ऑफर केला, आज तू माझ्याबरोबर
शारीरिक संबंध ठेव, की आज तू माझ्यासोबत कॉफीला चल, हे चल, मी तुला प्रमोशन देतो, मी तुला नवीन बाईक घेऊन देतो, मी तुझा पुढच्या महिन्यात पगार वाढ करतो, अशी जर प्रलोभन देऊन जर तुमच्याकडं तो सेक्शुअल किंवा शारीरिक सुखाची मागणी करत असेल किंवा दुसरं काही प्रकार तुमच्यासोबत करत असेल तर दॅट इज अ पार्ट ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. दुसरं थ्रेट्स. आता हे गोडी गुलाबीने करून तो तुम्हाला म्हणतो की बाबा मी प्रलोभन देतो तुम्हाला, तुझं हे करेन ते करेन, हे करून जर समजा तुझे हे करून जर आपण म्हणतो ना साम दाम दंड भेद, तर सगळं वापरून जर समजा तुम्हाला धमकी दिली किंवा मी आज धमकी देतो, आज जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर बघ मी काय करतो, मी तुझी फोटो व्हायरल करतो, मी हे करतो ते करतो, अशा जर धमक्या दिल्या किंवा मी तुझ्या घरी जातो, घरी जाऊन तुझ्या भावाला सांगतो, आईला सांगतो, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. पण हे कशावरती? कन्सेंट आणि विल ह्या दोन्ही असतील तर हे असं करून पण हे नाही. जर ह्या दोन्ही नसतील आणि जर तुम्ही असं करत असाल तर दॅट इज अ पार्ट ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. त्याच्यानंतर आहे व्हिज्युअल कंडक्ट. आता व्हिज्युअल कंडक्ट म्हणजे काय? तर आता तुम्ही सगळेजण व्यवस्थित शेजारी बसलाय, बोलताय, जेवण करताय, हे करताय, पुरुषांसाठी खास आणि महिलांसाठी पण. कसं ओळखायचं की ही हॅरेसमेंट होतीये माझ्यावर? तो तुमच्याशी बोलतोय, त्याची नजर तुमच्या डोळ्यात नाहीये, त्याची नजर आहे तुमच्या छातीवरती. मग हे काय? मुलींना मुळातच सिक्स सेन्स असतो, पण तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगतोय. जर व्हिज्युअल कंडक्ट त्याचा चुकीचा असेल दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट. त्याच्यानंतर आहे फिजिकल कंडक्ट. फिजिकल कंडक्ट म्हणजे काय? की बाबा तिला अनवॉन्टेड ठिकाणी टच करणं, तिचा रस्ता अडवणं, जाता समजा एखादी मुलगी आता इकडनं कॉफी घ्यायला चालली, मुद्दाम तिच्या दारासमोर जाऊन थांबणं, म्हणजे तिचा रस्ता अडवणं, हे करणं, अशा गोष्टी करणं म्हणजे दॅट इज अ फिजिकल कंडक्ट. हे जे प्रकार जे आहेत ते आपण हॅरेसमेंटचे प्रकार सांगतो जेणेकरून आपल्या मुलींना समजावं. त्याच्यानंतर आहे सेक्शुअल जोक्स करणं. म्हणजे काय? मुलं ज्यावेळेस आपण बसतो हे करतो त्यावेळेस चुकून आणावं किंवा काही म्हणा किंवा आपल्या ह्याच्यातनं आपली सवय असते, आपण मित्रासारखे वागतो आणि एखादी गोष्ट बोलून जातो. चार चौकामध्ये मी तुम्हाला मागाशीच म्हटलं की ही जी आहे ही गोष्ट जी आहे ही इंटेन्शनची गोष्ट नाही, ही इम्पॅक्टची गोष्ट आहे. तुम्ही जर बोलता बोलता एखादी गोष्ट एखाद्या महिलेला ऐकू गेली आणि तिला जर ती पटली नाही आणि तिने जर ती तक्रार तुमच्या विरुद्ध केली तर तुम्हाला पोस्टच्या ह्याच्या अंडर हे होऊ शकतं, म्हणजे तुम्ही दोषी धरले जाऊ शकता. त्यामुळं सेक्शुअल जोक तुमच्या पुरता ठीक आहे पण मुलींपुरता नाही. त्यावर नाही मी ब्रॉडकास्ट लिस्ट केली व्हॉट्सअपला, सगळ्यांना सलग पाठवले, नाही, तुला गरज नव्हती. तुझ्या पुरता जोक तुझ्या पर्सनली ठेवायचा होता, तिला इन्व्हॉल्व करायची गरज नव्हती. मर्यादा आपल्या समोरूनच आपण वागलं पाहिजे. त्याच्यानंतरच आहे की सेक्शुअल कमेंट्स करणं. एखाद्या मुलीकडे पाहून किंवा हे करून तिच्या शरीरावर किंवा तिच्या वागण्या बोलण्यावरती, तिच्या ड्रेसवरती किंवा यावरती जर सेक्शुअल कमेंट जर तुम्ही करत असाल दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ पॉश. असंही तुम्ही केलं नाही पाहिजे. असं जर केलं तर तुमच्या विरुद्ध कारवाई होऊ शकते. त्याच्यानंतर आहे सेंडिंग सेक्शुअल मेसेजेस, ईमेल अँड फोटोज. तुमची कलिग आहे, तुम्ही चांगलं बोलताय, सगळं करताय, ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. नाही त्याचा चुकीचं एखादी तिला मेल पाठवला, तिला पोर्नोग्राफी दाखवली किंवा एखादा चुकीचा जो चुकीचा जो फोटो जो आहे तो तिला पाठवला, चुकून पाठवला तरी का पाठवला, जर अशा गोष्टी घडल्या आणि तिने त्याच्यात तुमच्या विरुद्ध जर तक्रार केली तर दॅट इज अ पार्ट ऑफ पॉश. आता मग अशी म्हणलं तसं आपल्या लेडीज लोकांना सिक्स सेन्स असतोच, माझ्या विरुद्ध हॅरेसमेंट कशी होती. पण आपण कसं ओळखायचं? तर पहिलं वेळ इट इज अनवेलकम, म्हणजे तुमची इच्छा नाहीये, तुमच्यासाठी स्वागतार्ह नाही, अशी कृती जर समजा एखादा तुमच्या विरुद्ध करत असेल दॅट इज अ पार्ट ऑफ हॅरेसमेंट. तुम्ही समजून गेलं पाहिजे की हे जे आहे ते माझ्या विरुद्ध हॅरेसमेंट करतात. त्याच्यानंतर यू डिड नॉट आस्क फॉर, म्हणजे तुम्ही बसलाय आणि एखादी गोष्ट तो मुद्दामून तुमच्यासाठी करतोय, मुद्दामून गेला तुमच्यासाठी कॉफी आणून दिली, आज तुझ्यासाठी केक आणलं, हे केलं ते केलं, अशी जर गोष्ट तुमच्या विरुद्ध तुम्ही विचारलं नसताना तुम्ही त्याला विचारलं मला कॉफी आणून दे, नाही, तरी तो तुम्हाला कॉफी आणून देतोय किंवा एखादी गोष्ट तुमच्यासाठी करतोय तर दॅट इज अ पार्ट ऑफ हॅरेसमेंट. तिसरी गोष्ट आहे यू डिड नॉट से इट वॉज ओके टू डू. आता एखादी गोष्ट तुम्हाला तुम्ही सांगितलीच नाही की माझ्यासाठी ओके, तुम्ही गेला तिच्या शेजारी बसलं तर तिच्या गळ्यात हात टाकला, ती म्हणते का माझ्यासाठी ओके? तिची कन्सेंट आहे का? तिची विल आहे का? तिची इच्छा आहे का? तिची संमती आहे का? तर नाही. तर दॅट इज अ पार्ट ऑफ पॉश
आणि हे सेक्शुअल हॅरेसमेंट आहे असं मुलींनी समजलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट जर तुम्हाला अनकम्फर्टेबल करत असेल मुलींना तर दॅट इज आम्ही तुला म्हणायला आणि कस्टमर येत असेल ज्याला तुम्ही एंटरटेन करता, तुमचं मार्केटिंग टीम असेल असेल लेडीज आपले असतील त्याला एंटरटेन करता आणि त्यांनी तुमच्या विरुद्ध काही फिजिकल मिसकंडक्ट केला किंवा वर्बल मिसकंडक्ट केला, दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ हॅरेसमेंट आणि इट इज कव्हर अंडर द पॉश ऍक्ट. असं जर तुमच्या विरुद्ध कोणी काही केलं तुमच्या थर्ड पार्टी कुठल्या लोकांनी तर तुम्ही त्याची तक्रार ही ICC कडे केली पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध योग्य दाद जी आहे ती ICC तुम्हाला देईल, एम्प्लॉयर तुमचं देईल. आता ह्याचं थर्ड पार्टी ह्याच्यामध्ये उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या वेटर आहे, लेडी वेटर्स आहे आणि ती सर्व करताना एखादी फिजिकल मिसकंडक्ट तिच्याबरोबर केला तर बाबा हॉटेल जे आहे ते रेस्टॉरंट जे आहे ते काय त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकतं. तो तर काय आपला हे नाहीये म्हणजे वर्क मधला माणूस नाही, पण त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर मग ते वेटर जो आहे त्याला आपला जो ग्राहक जो आहे त्याला सांगू शकतो, त्याला आपण एंट्री बॅन करू शकतो हॉटेलमधून. तसंच मी जसं उदाहरण दिलं, तुम्ही तुमच्या जर कमिटीला सांगितलं आणि एम्प्लॉयरने जर तुमची ऍक्शन घेतली त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द होऊ शकतं. नाही करायचं आजपासून आम्हाला तुझं काम किंवा जे काही काम केलं त्याचं आम्ही तुला मोबदला देणार, वॉटेवर जे काय असेल ते जे काय कमिटी ठरवलं त्या पद्धतीने. असं उदाहरण आहे. आता सुप्रीम कोर्टाने मगाशी सांगितलं सर पॉश ऍक्टवर भरपूरशी जजमेंट दिलेले आहे, भरपूरशा गाईडलाईन्स दिल्या आणि ह्या ऍक्टमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. लेटर जजमेंट जे दिलेलं आहे त्या लेटर जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने अशा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी आपल्या कामाचा म्हणजे वर्कप्लेस जे आहे त्या वर्कप्लेसच्या ठिकाणी एक पाटी लावावं जेणेकरून आपल्या जे फिमेल कलिग्स आहेत त्यांना कळावं किंवा माझ्या विरुद्ध हॅरेसमेंट झाली त्यांना तक्रार कुठं करायची हे कळावं. त्याच्यानंतर त्या कमिटी मेंबर्स जे आहेत त्या कमिटी मेंबर्सची नावं आणि नंबर्स जे आहेत ते त्याच्या अंडर लिहावेत जेणेकरून तिला जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर ती लेडीज जी आहे तिला जाऊन बोलेल आणि तिच्या विरुद्ध ती तक्रार करेल. असे गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्या वर्क प्रिमायसेस मध्ये एक तक्रार पेटी टाकावी ठेवावी जेणेकरून तिला वाटलं तर ती तिची तक्रार लिहिल आणि त्या तक्रार पेटीमध्ये टाकेल जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये होप सो आपले जे PTC वॉटर टेक LLP आहे ते इथून पुढे फॉलो करेलच. एक बोर्ड लावेल त्याच्यावरती कमिटी मेंबर्सची नावे लिहिल, शी बॉक्स लावेल तिथे. त्याच्यानंतर शी बॉक्स SH तिची तक्रार पेटी स्पेसिफिकली नाव दिलेलं शी बॉक्स. तर त्याच्यानंतर आता पॉश ऍक्ट मध्ये तक्रार कोण करू शकतो, मी कसं म्हणलं तसं पॉश ऍक्ट हा स्पेसिफिकली लेडीज साठी फिमेल्स साठी बनवलेला आहे, वुमन्स साठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मेल जे आहेत ते तक्रार करू शकत नाही. तुम्हाला दुसरं फोरम तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता, पण हा स्पेसिफिकली लेडीज लोकांसाठी बनवलेला ऍक्ट आहे. त्याच्यामुळं एनी ॲग्रीड वुमन म्हणजे तुमच्या वर्क मधली कोणतीही जी वुमन आहे जी ॲग्रीड आहे ती इथं तक्रार करू शकते. एनी एज तिचं वय काही असो, ती वय वर्षाने 18 वर्ष पूर्ण केलेलं असो किंवा ती 70 वर्षाची असो, कुणी तिचं तक्रार करू शकतो. आणि एनी टाईप ऑफ वर्क म्हणजे ती काही काम करते, म्हणजे ती झाडूवाली सफाईवाली असो किंवा टेबलवर बसून लॅपटॉपवर काम करणारे असो किंवा डायरेक्टर असो, कुणी असो, कुणी तक्रार करू शकतो. इवन समजा जर तुमच्या इथं कॉन्ट्रॅक्टवर एखादं कामाला आहे दॅट इज ऑल्सो कव्हर अंडर द पॉश ऍक्ट. तुम्ही असं म्हणू शकत नाही तर कॉन्ट्रॅक्टवर आहेत आमच्या पेरोलवर नाही आहेत, पण दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ युअर कंपनी आणि ते सुद्धा तुमच्या ऍक्ट खाली कव्हर आहे. आता तक्रार देताना कशी द्यावी तर पॉश ऍक्ट मध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की तक्रार देताना कशी द्यावी. तर ती तक्रार ही लिखित पाहिजे, शक्यतो म्हणजे लिखितच पाहिजे आणि ते तक्रार ही बेनामी नसावी की आमच्या विरुद्ध आमका माझ्या विरुद्ध असं करतो आणि त्याच्यामुळे ही तक्रार दिली, अशी तक्रार चालणार नाही. जर तुम्ही ICC कडे तक्रार देत असाल ती तक्रार ही व्यवस्थित लिखित असावी आणि त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण ग्रीव्हन्स असावा, त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, ईमेल हे सर्व असो. आता तक्रार केल्यानंतर पुढे काय काय स्टेजेस आहेत ते मी तुम्हाला सांगतो, पण मी सांगतो तुम्हाला की तक्रार देतात उद्या तुमच्या विरुद्ध आपले सगळे सुज्ञ आहेत, सगळे संस्कारी आहेत, अशी वेळ येणार नाही मला माहिती आहे. पण जर तुमच्या विरुद्ध समजा इथून तुम्ही दुसरीकडे गेलात आणि तशी जर घटना तुमच्या बद्दल घडली तर काय असावं म्हणजे तुम्ही काय करावं. याच्यासाठी
किंवा ती तक्रार जी आहे ती लिखित असावी, त्याच्यावरती तुमचं नाव आणि ज्या पार्टीने तुमच्या विरुद्ध सेक्शुअल हॅरेसमेंट केलेली आहे त्या पार्टीचं नाव त्याच्यामध्ये असतं. आता ह्या ऍक्ट मध्ये सेक्शन 4 जो आहे तो सेक्शन 4 इंटरनल कंप्लेंट कमिटी रजिस्टर करण्यासाठी सांगतो. मी जर तुम्हाला सांगितलं 10 पेक्षा जास्त वर्कर जर तिथे असतील तर ते वर्कर म्हणजे त्या कंपनीने तिथे इंटरनल कंप्लेंट कमिटी विषयका गाईडलाईन्स नुसार स्थापन करणे गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये मिनिमम 4 मेंबर्स असावे असं गाईडलाईन्स. तर ते 4 मेंबर कोण असावेत? त्या 4 मेंबर पैकी 50% मेंबर्स जे आहेत त्यांचं पार्टिसिपंट्स फिमेल्स असावं. आता 50% फिमेल्स असताना म्हणजे 2 मेंबर कमीत कमी हे तुमचे फिमेल्स असले पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा सिनियर मोस्ट जे तुमचे असतील फिमेल मेंबर ते तिथे चेअरपर्सन्स असावे त्या कमिटीमध्ये असं त्यांनी सांगितलं. आता हे झाले त्या 4 मध्ये 2 लेडीज 2 जेंट्स. त्यातला एक जो माणूस जो आहे एक जो मेंबर जो आहे तो एक्सटर्नल असावा. तो एक्सटर्नल मेंबर कोण असावा? तो त्या फील्ड मधला एक्सपर्ट असावा, कुणीतरी एनजीओ मधला असावा किंवा कायद्याचं सखोल ज्ञान असणारा असावा. आता त्या एनजीओ मध्ये पण समजा तुम्ही एनजीओचा एखादा माणूस घेतला आणि तो ते एनजीओ काम करते प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी वॉटेवर, तर त्याचा उपयोग इथं होणार आहे का? तो त्या फील्ड मधला एक्सपर्ट पाहिजे. किंवा तुम्ही ऍडव्होकेट तिथे एखादा अपॉइंट केला, तो ऍडव्होकेट अपॉइंट करताना तो ऍडव्होकेट कॉर्पोरेट लॉयर आहे, समजा तो ऍडव्होकेट सिव्हिल लॉयर आहे, तर तिथं तुम्ही त्याला अपॉइंट करू शकत नाही. तो स्पेसिफिकली जर ह्युमन रिलेटेड केसेस घेत असतील, डोमेस्टिक व्हायलन्स झाले, बाकीच्या ज्या काही वुमेन्स रिलेटेड केसेस असतात आपल्या 353 किंवा पॉस्टचे ज्या केसेस आहेत, जर तो चालवत असेल तर त्याच्या तुम्ही जे आहेत ते तिथं घेऊ शकता, मेंबर्स म्हणून घेऊ शकता. आता तिथं ICC ला जे आहे त्या ICC ला काही ठरवून दिलेल्या गाईडलाईन्स आहेत. त्यात एकदा तुमची ICC स्थापन झाली, ICC म्हणजे अंतर्गत तक्रार समिती, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय, इंग्लिशमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी. तर त्या ICC ला वर्षातनं 4 मीटिंग्स, क्वार्टरली 1 मीटिंग घेणं बंधनकारक आहे. त्यांनी त्यांची मीटिंग घेतली पाहिजे. भलेही तुमच्या इथून कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये, पण त्या मीटिंग्स मध्ये काय घडतंय, बाबा आज काय घडलं नाही, आपलं वर्क एन्व्हायरमेंट चांगलं आहे का, आपण ह्याच्यातून इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, अवेअरनेस कशा आपण इम्प्रूव्ह करू शकतो, ह्या पद्धतीचं तुमचं बोलणं झालं पाहिजे. आणि ते तशा तुमच्या मीटिंग्स ज्या आहेत ते तुम्ही केलं पाहिजे. तसं आता समजा उद्या जसं मी म्हणलं आपल्याला एखादी ताई दुसऱ्या कंपनीमध्ये गेले, तिथं बाबा 9 किंवा 8च एम्प्लॉई आहेत, तिथं कमिटी स्थापन होऊ शकत नाही. त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तुमच्या विरुद्ध सेक्शन हॉरासमेंट तर होती, त्यावेळेस तुम्ही काय केली पाहिजे? तर जिल्ह्याच्या ठिकाणी एक LCC म्हणून केलेली आहे, लोकल कंप्लेंट कमिटी. त्या LCC कडे तुम्ही तिथं अप्रोच झालं पाहिजे. त्या LCC ला तुम्ही लेखी तक्रार दिली पाहिजे. त्या LCC ला तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्या विरुद्ध अशी सेक्शुअल हॅरेसमेंट होतीये. मग ती LCC जे आहे ते नोडल ऑफिसर तुमचा अपॉइंट करेल आणि नोडल ऑफिसरकडे तुम्ही तुमची लिखित तक्रार द्या. तुमची तक्रार दिल्यानंतर जी काय पुढची कारवाई होईल ते तुमच्या पोशाखनुसार होईल. जर तुम्ही हे केलं, तुमची जर तुमच्या वर्कप्लेसमध्ये तुमच्या कंपनीमध्ये जर ICC नसेल तर तुम्ही LCC कडे गेलं पाहिजे. आता पॉश ऍक्ट मध्ये जे आहे ते लिमिटेशनला खूप महत्त्व दिलेलं आहे की तुम्ही जी एखादी कंप्लेंट जर तुम्ही जर केली तर ते कंप्लेंट ही वेळेत झाली पाहिजे. हे काय सिव्हिल दावा नाही किंवा काय नाही, किंवा आज दाखल केल्या 20 वर्षांनी त्याचा निकाल लागला. ऍक्टने स्पेसिफिकली सांगितलेले या टायमिंग मध्ये अशा गोष्टी घडल्या पाहिजे. तर तो टायमिंग काय? तर टायमिंग मी तुम्हाला सांगतो की एखादी घटना जर तुमच्या विरुद्ध घडली तर त्या घटनेची तक्रार तुम्ही ICC ला जी आहे 3 महिन्याच्या आतमध्ये दिली पाहिजे. 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तक्रार जी आहे लिखित स्वरूपात, जसं मी मला सांगितलं, तुमच्या नावासकट आणि ज्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करताय त्यांचंही नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे आणि ती तक्रार तुम्ही दिली गेली पाहिजे. आणि समजा 3 महिन्यात तुमचं उशीर झालं तर काय केलं पाहिजे? तर त्या काळामध्ये तुम्ही ICCच्या मेंबरला सांगून लिखित मध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ का लागला ह्याच्यासाठी तुम्ही कारण देऊ शकता. त्याला आपण डिले म्हणतो. डिलेसाठी तुम्ही स्पेसिफिक कारण देऊ शकता. ते कारण जर तुमचं पटण्याजोगं असेल तर पुढचे 90 दिवस तुम्हाला ICC जी कमिटी आहे ती वाढवून देऊ शकते, म्हणजे 6 महिन्यात पुढचे तुम्ही तक्रार करू शकता. आता एकदा तक्रार तुमच्याकडे आली, आता ICC मेंबर जे आहेत, आता आपल्याकडे समिती स्थापन झालेली आहे. आता आपल्याला बरेच जणांना माहिती आहे का नाही माहित नाही मला. हा, पण आता आपल्याकडे समिती स्थापन झाली 30/8/2025 ला आपल्याकडे समिती स्थापन झालेली आहे.
बहुत आता इथं लावलेलं नाहीये पण सांग सर करतीलच ते राहू दे. हा बोर्डला लावलेलं. प्रत्येकाचा कमिटी मेंबर्सचे जे प्रेसिडेंट आहेत त्याच्यानंतर मेंबर्स जे आहेत त्या मेंबर्सचे नावं आणि त्या मेंबर्सची ईमेल आयडीज आणि फोन नंबर तिथं दिलेले आहेत. जर काही तुमचं ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही त्याच्यावरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. एकदा तक्रार तुमची त्या मेंबरकडे गेली, मेंबरकडे गेल्यानंतर 7 दिवसामध्ये समोरचा जो कोणी ॲक्युज असेल, जो कोणी रिस्पॉन्डेंट असेल, 7 दिवसामध्ये त्या तक्रारीची प्रत आणि शोकॉज नोटीस त्या समोरच्या रिस्पॉन्डेंटला गेली पाहिजे. तो ह्याच्यावरती खुलासा दे, काय तुझं म्हणणं आहे, तुझ्या विरुद्ध अशी तक्रार आलेली आहे, तुझं म्हणणं आहे. 7 दिवसामध्ये ती तुमची मेंबर्सनी जी आहे ICC कमिटीनी जी आहे ती दिली पाहिजे. आता 7 दिवसानंतर जर समजा 7 दिवसामध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की बाबा काय घडले, कसं घडले, तू ते ह्याच्या बाबतीतला रिप्लाय दे, खुलासा दे, त्यासाठी 10 दिवसाची मुदत दिलेली. पुढच्या 10 दिवसामध्ये त्या रिस्पॉन्डेंटनी जे आहे, त्या ॲक्युजनी जे आहे त्याचा जो रिप्लाय जो आहे, त्याचा खुलासा जो आहे तो लिखित स्वरूपात ह्याच्याकडे द्यावा, कमिटीकडे द्यावा. एकदा कमिटीकडनं रिप्लाय आला, कंप्लेंट आली की त्याचा संपूर्ण तपास करण्याची जबाबदारी ही कमिटीची. तो तपास आहे ना पुढच्या 90 दिवसामध्ये करायचा. तिथनं पुढच्या 3 महिन्यामध्ये स्पेसिफिकली तो तपास केला पाहिजे. तो तपास पूर्ण करायचा. मग तुमचे जे पुरावे असतील ते जे तुमचे ॲग्रीड पर्सन जे आहेत त्याचे पुरावे आले, रिस्पॉन्डेंटचे पुरावे आले आणि त्याच्यामध्ये हे करून त्याची डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने जो तपास पूर्ण केला पाहिजे. आणि 90 दिवसात तुमचा तपास पूर्ण झाला की पुढच्या 10 दिवसात त्याचा तुम्ही निकाल दिला पाहिजे. 90 दिवसानंतर पुढच्या 10 दिवसात समितीने जो आहे तो लिखित स्वरूपात निकाल दिला पाहिजे. आता फक्त निकालच नाही तर त्या निकालाच्या ज्या प्रत आहेत, जो काय अहवाल जो आहे तो स्पष्ट करून त्या अहवालाची एक प्रत जी आहे ती मॅनेजमेंटला दिली पाहिजे. जो कोण आपलं मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटला एक प्रत दिली पाहिजे आणि एक प्रत जी आहे ती ॲग्रीड पार्टीला दिली पाहिजे, दुसरी प्रत जी आहे ती रिस्पॉन्डेंटला दिली पाहिजे. जेणेकरून जर त्या निर्णयावरती एखादी पार्टी खुश नसेल, म्हणजे समजा एखादा त्या निर्णयातून त्याला वगळलं गेलं, म्हणजे वगळलं गेलं ॲक्विटल हिसाब नाही आमच्यामध्ये की बाईच बरी केला असं म्हणू आपण त्याला, किंवा त्याच्या विरुद्ध कुठले ॲलिगेशन्स नाही असं, आणि त्या ॲग्रीड पार्टीला वाटलं की नाही ह्याने माझ्या विरुद्ध केलं तर ते पुढे जाऊन तक्रार करू शकते. तर त्या तक्रारीस म्हणजे अपील करू शकते. सॉरी, त्या अपील पिरियड जो आहे तो 90 दिवसाचा पुढचा पिरियड आहे. त्याच्या पुढच्या 90 दिवस जे आहे ते हे घेऊ शकते. आता एकदा तुम्ही अहवाल दिल्यानंतर पुढच्या 60 दिवसामध्ये जर तो दोषी ठरला तर त्याच्यावरती डिसिप्लिनरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. त्या डिसिप्लिनरी ॲक्शनमध्ये काय काय होऊ शकतं, तर तुमचं डिमोशन होऊ शकतं, तुमचं पगार कमी केला जाऊ शकतो, तुम्हाला कामावरून काढलं जाऊ शकतं किंवा तुमचं ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. जे काही निर्णय मॅनेजमेंट कमिटीकडे आहेत ते सगळं राबवण्याची जबाबदारी मॅनेजमेंट कमिटीकडे आहे आणि करू शकते तुमच्याकडे डिसिप्लिनरी ॲक्शन. आता हे सर्व होत असताना काही वेळेस काय होतं, आपण जसं म्हणतो किंवा आपल्या समाजामध्ये आपण म्हणतो स्त्रीचं जे चारित्र्य असतं हे आपण म्हणतो की काचेच्या बाटलीसारखं असतं. त्याच्यावरती एखादा जरी डाग आला ना तर तो लगेच दिसतो. म्हणजे त्यामुळे ना जर एखादी तक्रार ICC कडे आली तर ICC ने काय करायचं, ज्यावेळेस ती तक्रार येईल आणि तक्रार यायच्या आधी तुमचं पुढच्या 10 दिवसात 7 दिवसात जे तुम्ही रिस्पॉन्डंटला नोटीस पाठवणार आहे त्याच्या आधी तिला विचारायचं की बाबा तुला नक्की ही प्रोसिडिंग चालवायची आहे का तुला ही गोष्ट मिटवायची. ते थोडक्यात तिचं कन्सिलेशन करायचं, आम्ही म्हणतो मेडिएशन करायचं, तिचं कन्सिलेशन करायचं की बाबा तुला हे मिटवायचं आहे का. बऱ्याचदा काय होतं की बाबा अनावधानाने एखादी गोष्ट घडलेली असते, जसं मी मागाशी म्हणलो, आणि आपल्या ज्या लेडीज ज्या आहेत त्या पण म्हणतात की मला या भानगडीत पडायचं नाही. त्याच्यामुळे काय म्हणतात की आपण नाही ठीक आहे त्याला तुम्ही आधीच सांगा, जेणेकरून बुवा एवढं पुढे जायला नको, पण त्याला तुम्ही तंबी द्या, त्याला तुम्ही सांगा असं काय पुढच्या गोष्टी करू नकोस आणि हे प्रकरण मिटवा. तसं जर झालं, तुम्ही काही टर्म्स अँड कंडिशन्स ठेवल्या त्यांच्या पुढे की अशा माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स याचं त्यांनी फॉलो केले तर मी हे प्रकरण इथंच मिटवायला तयार. आता ही जी त्यावेळेस समोरची पार्टी म्हणजे ॲग्रीड पार्टी लेडीज ज्यावेळेस ती टर्म्स अँड कंडिशन ठेवत असेल तर ते टर्म्स अँड कंडिशन पुढच्या रिस्पॉन्डंटला पण मान्य पडते. तर तिने एखादी टर्म सांगितली की बाबा ह्यानी ऑफिसला मी असताना यायचं नाही किंवा हे करायचं नाही, ती जर त्याला मान्य नसेल तर तो म्हणू शकतो नाही मला मान्य नाही, तुम्ही पूर्ण हे चालवा. म्हणजे सांगायचा अर्थ काय, ते एकच पार्टी नाही, दोन्ही पार्टी तिथं दोन्ही पार्टीची तिथं मान्यता पाहिजे. त्यावेळेसच त्या दोन्ही पार्टी ज्या आहेत त्या तिथं ते प्रकरण तिथल्या तिथं मिटवू शकतात.
तर त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी असते टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये एक महत्वाची गोष्ट जी असते त्याच्यामध्ये तुम्ही मॉनिटरी बेनिफिट्स जे आहेत ते मागू शकत नाही, किंवा मला हे करा माझं नाही का मिटवण्यासाठी थोडक्यात तुम्ही पिळवणूक करता, कारण ती तक्रार जी आहे ती खरी आहे का खोटी आहे हे कसं कळणार आहे. आपण जर आता गुड फेथ मध्ये आपण जर विचारतोय ते विचारत असताना तर आपण म्हणतोय की बाबा मला हे मिटवायचं, पण प्रायमा फेसी तुमच्याकडे तेवढे स्ट्रॉंग प्रूफ पाहिजे, आणि जरी स्ट्रॉंग प्रूफ असले तरी तो त्याच्याकडे मॉनिटरी बेनिफिट्स तुम्ही मागू शकत नाही. मला तो 1 कोटी रुपये द्या मी सोडून निघून जातो असं तुम्ही त्या कमिटीकडे मागणी करू शकत नाही. आता त्याच्यानंतर जे आहे एम्प्लॉयर्सच्या ड्युटी काय, एम्प्लॉयर्स म्हणजे आपले जे मालक आहेत त्यांच्या नियुक्त्यांची जबाबदारी. एम्प्लॉयर्सची ड्युटी काय, मग सांगितलं सर प्रोव्हाइड सेफ वर्क एन्व्हायरमेंट. मग सांगितल्याप्रमाणे की बाबा एक सुरक्षित महिला जिथं ग्रो होतील, जिथं आपले फिमेल कलिग्स व्यवस्थित काम करू शकतील अशी वर्क एन्व्हायरमेंट देणं ही एम्प्लॉयरची जबाबदारी, त्याची ती ड्युटी. आता फॉर्मिंग ऑफ ICC 10 पेक्षा जास्त लोक जिथं असतात तिथं आपली कंपनी कमिटी फॉर्म करून तिच्या बाबतीत अवेअरनेस निर्माण करणे हे जे आहे ही जबाबदारी जी आहे ती एम्प्लॉयरची ड्युटी आहे. त्याच्यानंतर ह्या आज जसं आपण हा वर्कशॉप देतोय ट्रेनिंगचा, त्या वर्कशॉप ह्या कायद्याबद्दलची माहिती सर्वांना पोचावी या बाबतीतचे वर्कशॉप कंडक्ट करणे, किंवा एखादी जर समजा एखाद्या फिमेल आपल्या कलिगनी जर तक्रार केली तर तिला असिस्ट करणे त्या तक्रारीबाबत, किंवा जर तिला असं म्हणणं असेल की या तक्रारीमध्ये मला पोलिसांना इन्व्हॉल्व करायचंय तर पोलिसांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करणे. कारण काय होतं बऱ्याचदा तुम्ही आता इथं वर्क प्लेस मध्ये आहे बोलताय सगळे ठीक आहे, पण एखाद्या वेळेस काय होतं की तो जर माणूस तुमच्या घरपर्यंत येत असेल, घराच्या खाली येऊन जर तुम्हाला धमकी देत असेल तर त्यावेळेस इथं मॅनेजमेंट काय करू शकत नाहीये ना. त्यावेळेस ती फिमेल जी कलिग जी आहे त्या म्हणू शकते की आज नाही, माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या जीविताला धोका, इथं तुम्ही आता पोलिसांना कंपल्सरी बोलवा, जेणेकरून पोलिसांचा इथं हस्तक्षेप होईल आणि माझ्यावरती जी वेळ येणार आहे ओढवणार आहे, जी भौरी देवीच्या बद्दल झाली ती माझ्याबद्दल होऊ नये म्हणून पोलिसांना तुम्ही आत्ताच सांगा. तर त्यांची पोलिसांसोबत गॅदरिंग करून त्यांचा असिस्ट घेऊन हे चालवणं ही पण जबाबदारी ड्युटी जी आहे ती एम्प्लॉयरची आहे. आता हे करत असताना ICC स्थापन केली, सगळे केली, पण ह्याचे जर समजा किंवा ICC स्थापनच नाही 10 पेक्षा जास्त तर त्याच्या पेनल्टीज काय आहे, तर पेनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स. तर समजा सगळं झालं आणि आपण जसं म्हटलं तसं निर्णय झाला किंवा त्याच्यावरती तुम्ही निर्णय घेतला नाही मॅनेजमेंटनी, तर काय होऊ शकतो, तर मॅनेजमेंटला 50,000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो त्या ठिकाणी. आणि असेच जर तक्रारी वारंवार होत असतील तर मॅनेजमेंटचं व्यावसायिक लायसन्स जे आहे ते रद्द होऊ शकतं. व्यावसायिक लायसन्स रद्द झाले म्हणजे तो पुढे व्यवसाय करू शकत नाही. आता ह्याच्यावर पुढचा विषय जो असतो तो खूप महत्वाचा असतो की मॅनेजमेंटचं किंवा त्या एम्प्लॉयरचं जे आहे ते रेप्युटेशन, गुडविल हे खराब होतं. तुम्ही ह्या नावाने एक कंपनी चालू केली पण उद्या दुसऱ्या नावाने जर कंपनी चालू केली तर त्या कंपनीमध्ये जर अशा गोष्टी घडणार असतील तर ते तुमच्या विरुद्ध तुमच्या बाबतीत बोलले जातात. त्याच्यामुळं ते जे आहेत त्या रोखण्यासाठी कंप्लायन्स हा वेळेवर केला पाहिजे. याच्या आहेत पेनल्टीज आहेत कंप्लायन्ससाठी. आता सगळं झालं, सगळं ठीक आहे. थोडा आमच्या मित्रांसाठी बोलतो की एखाद्या महिलेने समजा आपण म्हणू किंवा नाही ठीक आहे कंप्लीट केली, पण एखाद्या महिलेने जर समजा खोटी तक्रार केली तर त्याच्या विरुद्ध काय बऱ्याचदा होऊ शकतं, कारण बरेचसे कायदे हे लेडीजच्या बाजूने आहेत. आता त्यामध्ये समजा एखाद्या लेडीजने तिच्या स्वतःच्या बेनिफिटसाठी जर समजा एखादी तक्रार तुमच्या विरुद्ध खोटी तक्रार केली आणि ती निष्पन्न झाली, ICC मध्ये गेली, ती तक्रार निष्पन्न झाली की ही तक्रार खोटी झाली, तर काय होऊ शकतं, तर सेम टू सेम ज्या ज्या गोष्टी म्हणजे डिमोशन झालं, पगार कपात झाली किंवा तिचं ट्रान्सफर करणं झालं किंवा तिला वेळ पडली तर कामावरून काढून टाकणं झालं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतात. फिमेल आता समजा काही वेळेस काय होतं की कंप्लेंट लॉन्च केली, आता समजा एखादा सेक्शुअल हॅरेसमेंट करत असेल तर तो काय सांगून करत नाही, तो अशा ठिकाणीच त्या महिलेला त्रास देणार किंवा जिथं कॅमेरा नाहीये किंवा काय नाहीये किंवा काय नाही, आणि तिथं लॅक ऑफ एव्हिडन्समुळे जर तुम्हाला ती तक्रार प्रूव्ह करता येईल नाही तर याचा अर्थ आपण कायदा असं म्हणतो की याचा अर्थ तिच्या विरुद्ध सेक्शुअल हॅरेसमेंट झाला असं नाही. तर कायदा असं म्हणतो तिथं सबस्टॅन्शियल कंप्लेंट नाही, म्हणजे तिथं भरीव पुरावा त्या कंप्लेंट मध्ये नाहीये. तर अशा वेळेस मॅनेजमेंटने काय करावं,
अशा वेळेस मॅनेजमेंटने काय करावं की त्यांच्यामध्ये दूर राखण्याचा प्रयत्न करावा. आता एक उदाहरण झालं होतं, त्या उदाहरणामध्ये विषय असा झाला की IT कंपनीमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटची तक्रार गेली. तक्रार गेल्यानंतर त्यांना वेगळे ठेवण्यासाठी मॅनेजमेंट कमिटीने असा निर्णय घेतला की बाबा सोमवार, बुधवार, शुक्रवार एकाने ऑफिसला यायचं, बाकीच्यांनी वर्क फ्रॉम होम करायचं, आणि मंगळवार, गुरुवार, शनिवार एकाने ऑफिसला यायचं, दुसरीने वर्क फ्रॉम होम करायचं, जेणेकरून त्यांच्यामधले जे ते विचार वेगळे व्हावेत आणि जेणेकरून परत तिथं जाऊन ते वातावरण चिघडू नये याच्यासाठी मॅनेजमेंटने तसे त्या वेळेला निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळेस केसमध्ये दोघांचा संबंध येऊ देणार नाही, अशा पद्धतीची पावले उचलली पाहिजेत. आता महत्वाची गोष्ट जी आहे ICC मेंबर्ससाठी, तर ब्रीच ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता पाळणं ही खूप महत्वाचं आहे अशा गोष्टींमध्ये. एखादी फिमेल, कारण पहिले हा ऍक्च्युअली कायदा हा इनेक्ट करण्याचं कारणच आहे की आपल्या बऱ्याचशा महिलांना ती मनाची हेच होत नाही, म्हणजे नाही का धीरताच येत नाही की जाऊन मग कुठेतरी कंप्लेंट करावी, हे करावी, ते करावी. आणि अशा वेळेस जर समजा तिने बाबा हिंमत करून थोडी धीर धरून जर तिने जर ICC कडे कंप्लेंट केली, तर त्या कंप्लेंट बाबत पूर्णपणे गोपनीयता पाळण्याची जबाबदारी जी आहे ती ICC ची आहे, मॅनेजमेंटची आहे. समजा काही वेळेस काय होतं की बाबा लॅक ऑफ नॉलेज मुळे अशा ज्या तक्रारी ज्या आहेत त्या HR कडे जातात. HR ने काय केलं पाहिजे, गोपनीयता पाळली पाहिजे आणि ही तक्रार संबंधित तक्रार जी आहे ती डायरेक्टली ICC कडे पाठवली पाहिजे आणि तिला सांगितलं पाहिजे ना इथनं पुढची जी सगळी तुमची जे ग्रीव्हन्स होणार आहे किंवा तुझं जे बोलणं होणार आहे ते त्या समितीबरोबर होणार आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा किंवा हिने माझ्या पुढे अशी तक्रार केली आहे असं कुठेही सांगता कामा नये HR ने, किंवा हिने अशी माझ्या विरुद्ध तक्रार केली होती. आणि तेच जे आहे ते सगळ्या मेंबर्स जे आहेत, कमिटीचे मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठी पण तेवढंच महत्वाचं आहे की त्यांनी सुद्धा गोपनीयता ही पाळली पाहिजे. कारण मग असेच म्हणलं तसं स्त्रीचं जे चारित्र्य असतं हे काचेप्रमाणे असतं, तिला तडा गेला की संपलं. तर जर समजा एखाद्याने गोपनीयता ब्रीच जर केली तर त्याला काय फाईन होऊ शकतो, तर 5,000 रुपयापर्यंतचा फाईन होऊ शकतो आणि मॅनेजमेंट डिसाईड करेल त्या पद्धतीची पेनल्टी होऊ शकते जर एखाद्याने तसं जर केलं तर. मग जसं मी म्हणतो तसं डिमोशन करणे किंवा ते पगार कट करणे वगैरे 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 जे काय असेल तुम्हाला नोकरीवरून काढून टाकणे या पद्धतीने. आता याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं जो आहे ते सगळं सांगितलं की बाबा पॉश ऍक्ट का इनेक्ट केला. आपण मागासपासून बोलतोय की महिलांना एक व्यासपीठ मिळावं. मी जसं म्हणलं तसं की आजपर्यंत अजूनही आपल्या बऱ्याचशा आपल्या बाबतीत घटना घडतात पण आपण सांगू शकत नाही त्या कोणाला. आपल्या विरुद्ध कोणतरी एवढं विश्वासार्हता नसतं आपल्या, म्हणजे नाही का कुणाला मी सांगणार माझ्या विरुद्ध असं घडलं. कारण मी जर सांगितलं आणि ही गोष्ट जर दुसऱ्या कोणाला कळली तर माझ्या पुढे करिअरचं काय होणार आहे, माझं उद्या लग्न होणार आहे किंवा माझा पती तिथं आहे त्याला जर ही गोष्ट कळली तर काय होणार आहे. त्या सगळ्या जे कॉम्प्लेक्स जे असतात ते आपल्या महिलांच्या मनामध्ये असतात. त्याच्यामुळे ती गोष्ट घडू नये ह्याच्यासाठी हा ऍक्ट निर्माण केलेला आहे आणि या ऍक्टमध्ये गव्हर्नमेंटने त्या पद्धतीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत ते दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट पॉश ऍक्ट महत्वाचं आहे की बाबा तुमच्या विरुद्ध अशी जर एखादी घटना घडली तर त्याचा टाइम टू टाइम हे होऊन वेळेत तुमच्या बाबतीत हे व्हावं, म्हणजे सगळ्या न्याय तुम्हाला वेळेत मिळावा याच्यासाठी हा पॉश ऍक्ट जो आहे तो निर्माण केलेला आहे. अशा पद्धतीने हा पॉश ऍक्ट जो आहे तो आहे याच्या बाबतीतली बरीचशी माहिती. Thank you for watching. If you found this video informative, please like, share, and subscribe. Presented by PTC WaterTech LLP. To know more, please check out our contact details.